वाटतं कुठंतरी वारेला. क्वाड्रॅटिक पुढे काय वापरायचं म्हणलं तरी. आणि मला असं वाटतं मी मागच्या लेक्चर मध्ये हे कव्हर केलं होतं ना. अरे हे कव्हर केलं की नाही काय इक्वेशन बद्दल मी बोललो होतो ना मागच्या लेक्चर मध्ये. हा मग आता हा तुमचा किती नंबरचा चॅप्टर आहे. 2 नंबरचा चॅप्टर आहे. हा चॅप्टर कशामधला आहे. अल्जेब्रा. आता अल्जेब्राचे टाइप्स वगैरे तुम्हाला नसतात माहिती या वयामध्ये, पण जसे तुम्ही 11वीला याल त्यावेळेस तुम्हाला कळेल अरे वेक्टर अल्जेब्रा असतो. पुन्हा 12वीला आला की ज्याच्यावरती कम्प्युटर काम करतो तो बुलियन अल्जेब्रा, म्हणजे जॉर्ज नाव आहे ब्रिटिश सायंटिस्ट, तो ब्रिटिश मॅथमॅटिशियन आहे, मग त्याच्या नावाने असतो. आपल्याच अल्जेब्रामध्ये खूप सारे म्हणजे वेगवेगळे प्रकार असतात, पण नको तेवढं खोलत नको. साधं सोपं की हा त्याचा पार्ट आहे, म्हणजे बेसिकली मॅथचा एक पार्ट आहे अल्जेब्रा. अल्जेब्रामध्ये आम्हाला असा चॅप्टर आहे, नो प्रॉब्लेम आहे. मग अगोदर टायटल समजून घ्यावं लागेल. मग मला असं वाटतं मी लास्ट लेक्चरला इक्वेशन सांगितलं तुम्हाला की इक्वेशन काय असतं वगैरे 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 वगैरे, बरोबर आहे ना. आता वेळ आलेली आहे, आम्ही बोललो होतो, तुम्ही ऐकलं होतं, किती समजलं मला माहित नाही. आता तुम्ही सांगाल ना मला की सर आम्हाला त्या चॅप्टर मध्ये, कारण पहिला चॅप्टर कुठला आहे. हा असो, पण त्यात इक्वेशन आहे ना. मग तिथे इक्वेशन समजले म्हणजे तुम्ही आता मला इक्वेशन सांगणार. आता मुद्दा आहे की क्वाड्रॅटिक नाही समजलं ते मी सांगणार, बरोबर आहे की नाही. हा तर चला 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 इक्वेशन पटापट बोलावं लागेल. झालं पटापट. हा मॅडम, हा तुम्हीच की. हा ते एकटीनच वर केलाय, हे बाकीचे पाय वर करायला लागले. व्हेरी गुड. इन इक्वेशन मीन्स व्हॉट. इक्वेशन मीन्स व्हॉट. काय असतं इक्वेशन. तर इन द इक्वेशन वी आर गोइंग टू कम्पेअर. काय केली जाईल. तुलना केली जाईल. काय केली जाईल. इन इक्वेशन वी आर गोइंग टू कम्पेअर टू एक्सप्रेशन्स. आता एक्सप्रेशनचा अर्थ आम्हाला कळत नसतो, ते पुढे बघूया. 2 एक्सप्रेशन्स विथ द हेल्प ऑफ इक्वल साइन. इक्वल साइनच्या मदतीने काय केलं जातं. 2 एक्सप्रेशनची तुलना केली जाते. मग जे डाव्या बाजूला ठेवता आपण म्हणूया लेफ्ट हँड साइड एक्सप्रेशन म्हणूया, चालतं का. तर इकडे काय होईल. राईट हँड साइडचं एक्सप्रेशन बरं का. आणि या सगळ्यांना एकत्रितपणे काय बोललं जाईल. या सगळ्यांना म्हटलं जाईल इक्वेशन. बरोबर आहे की नाही. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की इक्वेशन असण्यासाठी काय असावं लागेल. तर डावीकडे काय तर लिहावं लागेल, उजवीकडे काय तर लिहावं, असंच ना. मी जर थोड्या वेळासाठी म्हटलं, मी असं म्हटलं बघा, आता वेगळ्या भाषेत बोललो मी, म्हटलं एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू, तुम्ही म्हटलात पाय आर, असंही बोललं तर हे इक्वेशनच होईल ना. बरोबर आहे की नाही. किंवा कोण जर आलं म्हटलं असं तसलं काय नाही, आम्हाला असं येतं ए मायनस बी ब्रॅकेट. बरोबर आहे का. काय येतं. मी आहे 12वीला, तुम्ही येत 8वी 9वीला, कोणी सांगायचं. मी सांगायचं तुम्ही. अरे नीट सांगा रे. ए स्क्वेअर प्लस आहे का. हा 2ab का. अशी बुक्की देतो ना एक अशी. अरे तिथं मायनस आहे ना. मायनस असल्यास प्लस 2ab असतं का रे. मायनस 2ab ना प्लस बी स्क्वेअर ना. अरे हे पाठ केलं का नाही. हो पाठ नसतं करायचं मावशी. हे असं म्हणायचं असतं ए मायनस बी ब्रॅकेटचा काय आहे. नो प्रॉब्लेम. मला सांगा जर असं असेल 2 चा स्क्वेअर असेल तर तुम्ही 2 इंटू 2 लिहिता ना. मग ए चा स्क्वेअर असेल तर ए इंटू ए लिहिता ना. मग ए मायनस बी चा स्क्वेअर असेल तर ए मायनस बी इंटू ए मायनस बी असंच लिहिणार ना. बरोबर आहे का. मग मला सांगा असं जर असेल 15 गुणिले 15 असेल तर तुम्ही याला असं म्हणता का 15 गुणिले 15 असं करणार का. हे नाही वेगळं आहे का. असंच ना. मी आलोय कुठं. चुकीच्या ठिकाणी आलो का. असंच ना. मग याला असं केलं तर चालेल का.
ए मायनस बी हे असं होतं. मध्ये कुठलं साईन आहे म्हणजे काय कुठलं आहे, मग इथं आणलं आणि म्हणलं ए मायनस बी. चालतं का? मग आता मला सांगा बी इंटू बी, बी चा स्क्वेअर मायनस इंटू मायनस, नक्की बरोबर नाही, मायनसचा स्क्वेअर. ओके प्लस मायनस झाला ताई, ह्याने याला गुणलं ना, अरे बी ने बीला मायनसने. आता तुम्ही मला सांगा इथं बी ने कुणाला मल्टिप्लाय करायचं, हा ए इंटू बी, ए बी झालं ना, हे मायनस आणि याच्या पुढे काहीच नाही म्हणजे काय, मग मायनस इंटू प्लस, मायनसला मायनस, याचं मल्टिप्लिकेशन झालं का. आपल्या नियमाप्रमाणे असं करावं लागेल काहीतरी. हा आता ए आणि बी च होईल, ए आणि बी च ए बी प्लस आणि मायनस ए आणि ए स्क्वेअर प्लस आणि प्लस प्लस लिहायची गरज. मला सांगा हे बी स्क्वेअर प्लस ए बी आणि ए बी दोन वेळा पण कसं आहे, आणि हे ए स्क्वेअर असंच ना. आम्ही नाही पाठ केलं, आम्हाला ते कळलं होतं कसं असतं ते, बरोबर आहे का. मग आता मुद्दा असा आहे की तुम्ही याला काय म्हणणार, तर मी असं म्हणेल हे एक एक्सप्रेशन, हे एक्सप्रेशन, आणि मध्ये हे साहेब सांगतात की डावी बाजू आणि उजवी बाजू कशा आहे, इक्वल, म्हणून हे झालं. जोरात रे बाबांनो, मागे पूर्ण चॅप्टर झाला इक्वेशनचा आणि तरी तुम्ही मला इक्वेशन समजून सांगत नसाल तर मग तीच गोष्ट परीक्षार्थी का विद्यार्थी, बरोबर आहे का. हा मग हे झालं. चला एक गोष्ट कळाली आम्हाला. आता आलो याच्याकडे, ह्याचा अर्थ कळाला ना, इक्वेशनचा चांगला अर्थ कळाला ना. आता कोणाकडे आला मी, क्वाड्रॅटिक. मला सांगा बरं काय वाटतं तुम्हाला, क्वाड्रा किंवा क्वाड्रॅटिक, किंवा मला असं वाटतं ग्राफ बघितलाय कधी, ग्राफ 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 असं एक ऍक्सिस असतो ना रे, काय म्हणायचं त्याला. समजा आम्ही चुकून म्हणलो वाय, काय बिघडेल का, नाही. पण ना एवढ्या दिवसापासून सवय लागली की होरिझॉन्टलला एक्स म्हणा तर आपण पण एक्स म्हणायचं, नाही तर आपले लोक म्हणजे तुला दीड शाळायचं, बरोबर आहे की नाही. मग याला काय म्हणायचं. मग आता मला सांगा ऍक्सिस किती झाले, ते दोन्हीच्या दोन्ही एकमेकांना कसे झाले. हा मग जेव्हा दोघे एकमेकांना परपेंडिक्युलर तेव्हा म्हणायचं असतं म्युच्युअली परपेंडिक्युलर. काय म्हणायचं असतं, एकमेकांना परपेंडिक्युलर, म्युच्युअली. याचा अर्थ कळाला का. ओके. मग आता ह्या दोन ऍक्सेसने काय केलं, तर इथं जी जागा होती, इथं जो स्पेस होता, इथं जो एरिया होता, तो काय केला, तर त्याचे तुकडे केले, डिवाइड केला. किती मध्ये केला, मग याला तुम्ही नाव दिलं, व्हेरी गुड, याला नाव दिलं क्वाड्रंट म्हणला तुम्ही, बरोबर आहे का. मग क्वाड्रा शब्द पर्पजफुली कशासाठी घेतला असेल, तर क्वाड्राचा मिनिंग असतो चार. काय असतो, क्वाड्राचा मिनिंग काय असतो, लक्षात आलं का. जनरली क्वाड्रा कशासाठी वापरतात, चार. मग मला सांगा ऍक्सिस किती होते बाळांनो, दोन, आणि या जागेचे तुकडे किती झाले, बरोबर आहे का. मग दोन पासून काय भेटलं, दोन ऍक्सिस पासून किती भेटले तुम्हाला, चार. म्हणजे दोनचा काय केला असेल, स्क्वेअर केला असेल. लक्षात आलं का. मग स्क्वेअर केला की काय झाले, त्याचे चार झाले. म्हणून काही ठिकाणी आता क्वाड्राचे वेगवेगळे अर्थ येतात, पण त्याच्यातला एक अर्थ कसा आहे, फोर म्हणून पण आहे. लक्षात आहे का. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की तसं आहे, पण इथं मात्र ज्यावेळेस तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन घेता, आता तुमच्या लक्षात आलं की हे चार झाले कोणाचे रे बाबांनो, मग तुम्ही दोनचा काय केला रे बाबांनो. मग याचा अर्थ ज्यावेळेस आम्ही इक्वेशन फॉर्मॅट मध्ये येतो त्यावेळेस आम्ही इथं स्क्वेअर फॉर्म साठी क्वाड्रा वापरणार आहोत. कशासाठी, लक्षात आलं आहे का. तर क्वाड्रॅटिकचा मिनिंग इथं काय असेल, स्क्वेअर. काय असेल, मग आता तुमच्या लक्षात आलं असेल इथं चार म्हणलं तिथं स्क्वेअर, तर इथं आम्हाला स्क्वेअर फॉर्म मध्ये सांगायचं आहे. लक्षात आलं आहे का, कळालं का. मग सगळ्या अँगलने तुम्हाला चॅप्टरचा अर्थ कळाला आहे का. पण आता प्रॉब्लेम असा आहे बाबांनो की डायरेक्ट हे इथं घेऊन चालणार नाही. तर आता सुरुवात इतकी बेसिक आम्हाला करावी लागणार आहे, तेव्हा कुठं आम्ही चॅप्टरच्या अर्थापर्यंत येणार आहोत, मिनिंग पर्यंत येणार आहोत. तर इथं सगळं 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 केल्याने काहीच फरक पडत नाही. आता आपल्याला परत एकदा दुसऱ्या ठिकाणी जायचं, तिथून काठीवाटी एक करत यायचंय. मला फक्त एवढं सांगा, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा, क्वाड्रॅटिक आणि इक्वेशन दोन्ही शब्दाचा अर्थ डेप्थ मध्ये कळालाय का. असं ह नाही, खरंच कळालं तर कॉन्फिडन्स मध्ये हा असतो, नक्की. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल. आता मला इक्वेशन बनवायच्या, त्या पण कसल्या बनवायच्यात, क्वाड्रॅटिक बनवायच्यात. पण ही खूप पुढची गोष्ट आहे. मला सगळ्यात अगोदर हे कळालं पाहिजे,
मला कळायला पाहिजे कॉन्स्टंट, मला काय कळायला पाहिजे, मला कळायला पाहिजे व्हेरिएबल, बरोबर आहे का? मला कॉन्स्टंट कळायला पाहिजे, तसंच मला एकच मिनिट, मला हा पण कळायला पाहिजे, याला काय म्हणतात रे बाळांनो, कोएफिशियंट, बरोबर आहे का? तसंच मला मला असं वाटतं, सॉरी त्याचा एक्झॅक्ट प्रोनाउन्सिएशन मलाही थोडस आठवलं नाही, मी सोडून दिलं, चला. हा पण त्याला दुसरा आणखी एक शब्द आहे, याला अननोन व्हॅल्यू हा एक शब्द आहे, लक्षात आलं का? मग आता मला सांगा, मला कॉन्स्टंट पण कळायला पाहिजे म्हणजेच मला कोएफिशियंट कळायला पाहिजे, मला व्हेरिएबल कळायला पाहिजे म्हणजेच मला कोण कळायला पाहिजे, अननोन व्हॅल्यू कळायला पाहिजे. मग जेव्हा हे मला दोघं कळतात, पुन्हा मी त्या दोघांना एकत्र आणणार आणि त्या दोघांना एकत्र आणलं की काहीतरी तयार होणार, माझे खूप सारे एकत्र आणले की मग काहीतरी तयार होणार, आणि मग असं करत 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 लांब आपल्याला जायचं, खूप मोठा पल्ला आहे. ऍक्च्युअल एक इक्वेशन बनवण्याच्या अगोदर मी आल्यासच म्हटलं होतं की तुम्हाला माझ्या मेथडने यावं लागेल आज, बरोबर आहे की नाही? तर मला सांगा आता, कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल, आता मी जर म्हटलं मला एखादा कॉन्स्टंट सांगा, तर तुम्ही काय सांगणार? कुठलं एखादा, हा याने 4 सांगितलं, तुम्ही काय सांगाल? काय 6 सांगितलं, इकडे कोण सांगेल का? ते बंद करा, ते नाही तिथंच, काहीच नाही, ते बुक वगैरे काहीच नाही, सोन्या बंद करते, आहे का तिथं कुठं काय मी सांगायला होते? मग काय बघायला त्यात? काहीतरी येड्यासारखं करायचं. आलंच सांगितलं ना की तुम्हाला सुरुवात मुळापासून पाहिजे, तिथं दिलं, हा याच्यातलं हे मागच्या वर्षी शिकलो, तुला काल होतं का? काही असतं का एवढंच फालतूगिरी? मग आता याचा अर्थ कोणी मला 2 सांगितलं, कोणी 4 सांगितलं, कोणी 6 सांगितलं, आणि मग याचा अर्थ मी ज्यावेळेस म्हटलं अरे कॉन्स्टंट आणि कोएफिशियंट म्हणजे काय, तर तुम्ही म्हटलं सर दॅट इज द सिंपल, काय आहे तर नंबर आहे. म्हटलं चला, मग लक्षात आलं, मग एवढा अवघड कशाला सांगता, एक नंबर म्हणा ना, बरोबर आहे की नाही? पण त्यांची भाषा असेल, काय असेल, बाराभानगडी, आपलं काय. तर आपल्या लक्षात आलं की आपल्याला काय घ्यावं लागेल, मग नंबर घ्यायचा म्हटलं की तुम्हाला माहित आहे, नंबर घ्यायचा म्हटलं रे म्हटलं तो प्लस असेल, मायनस असेल, पण 0 बद्दल मी स्पेशल कमेंट करेल, आत्ताच 0 वरती कमेंट करणार नाही. मी काय बोललो कळालं का? +5 -5 दोन वेगळे नंबर असतील ना, बरोबर आहे का? हा. दुसरी गोष्ट, व्हेरिएबल, अननोन व्हॅल्यू, हे कशाने दाखवता, तर याला तुम्ही जनरली एक सिम्बॉल वापरत असता. काय वापरत असता? आणि मग सिम्बॉल वापरायची पद्धत आपल्याकडे कुठली आहे, तर आपण घेतो A to Z पासून, पण आपल्याला माहितीये अरे ए तर आपण कॉन्स्टंटला वापरतो, बी कॉन्स्टंटला, सी कॉन्स्टंटला, मग बदलणाऱ्याला काय, तर तुम्ही म्हणता एक्स वाय आणि झेड वापरा, बरोबर आहे का नाही? बेसिकली ए बी सी डी अप टू झेड सगळे सिम्बॉलच आहेत, पण ह्या मॅथमॅटिक्सच्या लोकांनी अगोदरच ठरवलंय की जर तुम्हाला ए वापरायचं, बी वापरायचं, सी वापरायचं, तर हे सिम्बॉल झाले ना, काय झाले, अल्फाबेट झाले ना, म्हणजे आपल्यासाठी कोण झाले, हा पण सिम्बॉलच, हा पण सिम्बॉल जात होतो ना. मग हे सगळे सिम्बॉल, पण हे कशासाठी वापरा म्हणले, कॉन्स्टंट साठी. बरं ठीक आहे बाबा, तुम्ही शोध लावले, तुम्ही सांगाल तसं आम्हाला ऐकायचं. म्हणलं पुढं, तर म्हणले हे कशासाठी वापरा. हा चला, लक्षात आलं का? माझं तुम्हाला कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल कळलाय का? अरे कळलाय का बाबांनो? मग आता तुम्ही म्हणाल की सर ह्याला व्हेरिएबल म्हणा, ह्याला कॉन्स्टंट म्हणा, एवढंच कळालं, पुढचं नाही कळलं. तर तुम्ही 100% बरोबर आहे, कारण मी आतापर्यंत एवढं शिकवलंय. व्हेरिएबलला का व्हेरिएबल आणखी शिकवलंय का? याला असं म्हणा, तुम्हाला हा म्हणतो, आमचं काय, ह्याला 5 म्हणा, हा आम्ही लहानपणापासून हे शिकलोय. याला बाबांनो 6 म्हणा, असं लहानपणी शिकवलं ना, आम्ही 7 म्हणतो, आणि कुठे त्याला 8 म्हणतोय, जे सांगाल तेच म्हणतोय ना. मी 5वीत गेल्यानंतर मला सांगितलं बाबा शिक्षकांनी, आम्हाला मॅडम होत्या, ते म्हणले ह्याला ए म्हणायचं, ठीक आहे ए म्हणूया. पुन्हा पुढे म्हणलं नाही ए फॉर ऍपलच म्हणायचं. आता मी मोठा झाल्यानंतर मला वाटतं ए फॉर अनदूर माझे सासरवाडी, असं मी म्हणू शकत नाही का? म्हणू शकतो ना, हे म्हणतो, तेवढा लांब कशाला, मी म्हणतो ए फॉर माय सेल्फ, म्हणजे काय, आदित्य. काही असतं बघा, पण आपण जसं शिकवलं तसं वागत असतो. मग याला तुम्ही काय म्हणा म्हणले, याला काय म्हणा. मग मुद्दा असा आहे की त्यांनी तसं सांगितलं, तर व्हेरिएबल का म्हणायचं, कारण याची व्हॅल्यू अननोन आहे. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. मग आता याची किंमत तुम्हाला कशी कळेल, मी म्हणलं 5x + 2 = 10 दाखवले, समजा एक उदाहरण.
5x + 2 = किती दाखवलं, किंवा समजा हे असं 12 दाखवलं, तुमच्यासाठी सोपं केलं मी. मग आणि दुसऱ्या केसमध्ये म्हटलं 5x प्लस आपण असं केलं 10 = 22 केलं आपण, किंवा असं केलं आपण, एक उदाहरण केलं, हे 40 घेतलं. आता दोन्ही केसेस मध्ये मला सांगा, हा नंबर आहे, यांच्या व्हॅल्यू कशा झाल्या, फिक्स झाल्या, त्या बदलणार, कुठेच बदलणार नाही. मग आता मला सांगा, मग या केसमध्ये तुम्ही काय करणार, देअरफॉर 5x = हे 2 मायनस मध्ये जाणार, 12 2 गेले 10 राहिले, 11 राहिले का, कोणाचे राहिलेत का 11? हा, देअरफॉर x = 10/, म्हणजेच किती आलं रे बाबांनो हे. आता या ठिकाणी गेलो, इथं हे 10 इकडे गेले तर 30 राहिले, 5x म्हणजे 30 झाले, देअरफॉर x = हे मात्र. मग तुम्ही मला सांगा, इथं xच होता, इथं xच आहे, पण इथं x म्हणजे 2 रुपये, तर इथं x म्हणजे 6 रुपये. असं का, कारण तिथं अननोन व्हॅल्यू होती, फिक्स व्हॅल्यू नव्हती. मग त्याची व्हॅल्यू किती असेल ते पूर्ण इक्वेशन ठरवणार असतं, लक्षात आलं का. तर मला असं वाटतं, मला दोन्हीतला फरक तुम्हाला कळाला असेल. मग आता तुमच्याकडे काय आहे, तर तुमच्याकडे असं सिच्युएशन आहे, तुम्ही नीट समजून घ्या. तुमच्याकडे इकडे कोण आहे, तर मी म्हटलं कॉन्स्टंट आहे, इकडे कोण आहे, व्हेरिएबल आहे. चालते का रे बाबांनो. मग तुम्ही मला रॅन्डमली 1 2 4 5 6 कॉन्स्टंट सांगा, काय सांगा. चला मी घेतला 2, मग अशी कोणतरी ए म्हटलं 7, 3, बी 77, बस झालं. आता तुम्ही रॅन्डमली मला व्हेरिएबल सांगा. मी घेतला सगळ्यांचा आवडता वाय, हा म्हणतो मला एम घ्यायचा, म्हणतो चालेल ना, आर चालेल, बस झाले ना, ठीक आहे, शेवटचा घेऊन टाकू. आता मला सांगा, तुमच्याकडे एका डब्यात काय आहे, चपाती, दुसऱ्या डब्यात काय आहे, भाजीच लागेल ना, चपाती भात खायचा आहे. एका डब्यात काय, चपाती, दुसऱ्या डब्यात कशाची भाजी आहे, नव्हता डबा आणला तू, वांग. एकाच चपाती, दुसऱ्यात वांग. आता तुम्ही खाताना कसं खाणार, अगोदर सगळी चपाती खायची, वांग खायचं, कसं खाता तुम्ही मला सांगा. एक चपातीचा तुकडा, एक वांग्याचा तुकडा, असंच ना मिक्सअप करणार ना, आणि मग त्याला तुम्ही घास म्हणणार आणि तो खाणार ना. आम्ही पण एक करतो, ही आमची चपाती हे आमचं वांग, चालतं का, ही आमची चपाती हे आमचं, बरं झालं इकडंच म्हणलं असं का, कारण चपाती फिक्स असते बघा, कधी वांग असतं, कधी बटाटा असतं, कधी काय असतं, कधी काय, इकडे चपाती, बरोबर आहे की नाही, म्हणजे योग्य झालं ते. मग आता मला सांगा खायचं कसं, तर एक चपाती, एवढी चपाती ना, त्यातला एक तुकडा तोडला, आणला चपातीचा तुकडा, आता फक्त चपातीचा तुकडा खाऊ का वांग पण खाऊ, त्याच्या पुढे थोडं ठेवलं वांग, चालतंय का. आता दुसऱ्या वेळेस परत समजा दुसऱ्या वेळेस बायकोने दिली भाकर, काय दिली, पण आता भाकरीचा तुकडा ना, आणि भाजी कशाची, आता बटाट्याची, तर बटाट्याची भाजी घेऊ, ही झाली बटाट्याची भाजी. असंच खाणार आहेत ना तुम्ही, ह्याच्यापेक्षा वेगळं असतं का काय खायचं. मग याचा अर्थ आपलीच लाईफ अशी आहे की आपण काय करतोय की या दोन्हीला मिक्सअप करतोय. एक्झॅक्टली बाळांनो, ज्यावेळेस तुम्ही एक कॉन्स्टंट आणि एक व्हेरिएबल घेते ना, त्यावेळेस याला तुम्ही नाव दिलेलं असतो कॉइन. कसली शांतता आहे, वा, असे शांत बसा म्हणलं तर बसायचं नाही, काय म्हणतात त्याला. आणि मग तिथे पुस्तकात लिहिलेलं असतं, हे आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत, काय हे, अरे शिकलो काय नाही, काहीच आठवत नाही आम्हाला. बॉईज, याला लोक म्हणत असतात, काय म्हणतात त्याला, आता सुरुवात झाली का कुठून, कळालं का. याला लोक काय म्हणतात, टर्म म्हणतात. काय म्हणतात, टर्म. मग टर्म मध्ये काय असतं, तर कॉन्स्टंट, ज्याला तुम्ही कोएफिशियंट पण म्हणता, आणि व्हेरिएबल. आणि कधी पण लक्षात ठेवायचं, तो कॉन्स्टंट आणि तो व्हेरिएबल याच्यामध्ये ऑलवेज एकच साईन असतं. कुठलं साईन असतं, जोरात, एकच साईन असतं बरं, दुसरं साईन नाही. लक्षात आलं का. मग आता ह्या दोन्ही तुम्ही म्हटलं 5x, तर तुम्हाला माहिती आहे ना मध्ये काय आहे, मल्टिप्लिकेशनच आहे. लक्षात आलं का. आणि मग बनते, मग आता तुमच्या लक्षात एवढ्यापासून बनलंय काय, टर्म बनते, टर्म. आता टर्म बनल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, आता कॉन्स्टंट व्हेरिएबल टर्म हळूहळू वाढत चाललं ना काय. मग आता टर्म पासून काय बनते,
नाही, आणखी तुम्हाला थांबायचंय थोडस. इक्वेशन खूप पुढची गोष्ट झाली. टर्म्स पासून बनत असतात. हा एक्सप्रेशन, पण त्याला टर्म म्हणजे हे बघ ना, आता तू टर्म लिहिलीस ना 3x, हे वन टाइप ऑफ एक्सप्रेशनच म्हणायचं. पण मी जर असं केलं प्लस 5y, किंवा मी एवढंच केलं, हा चला, किंवा याच्या मी अगोदर असं केलं 3xy असं काहीतरी लिहिलं. आता मला असं वाटतं वाढायला रे, ही एक टर्म झाली ना, ही एक टर्म झाली ना, ही एक टर्म झाली ना, आणि ह्या सगळ्या टर्म मध्ये ऍडिशन केलं ना, मग सम ऑफ टर्म्स त्याला तुम्ही शिकलेला असता. आठवतंय का नाही? याला नाव दिलेलं असतं तुम्ही ना. आणि योगायोग असा आहे की याच नावाने तुम्हाला 9वी 8वी कुठं ना कुठं चॅप्टर असेल बरं का, असेल, बरोबर आहे की नाही? मग डायरेक्ट तिथून सुरू झालं, तर डायरेक्ट तिथून सुरू नव्हतं. चपाती आणि वांग्यापासून सुरू झालेलं असतं. आम्ही लक्ष दिलेलं नसतं, किंवा आम्ही त्या लेवलला थांबलेलो नसतो, आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न केलेला नसतो. आणि मग तुमच्या लक्षात आलं की बाबा ह्या असतात पॉलिनॉमियल्स. पॉली याचाच अर्थ होतो मल्टिपल, म्हणजेच अनेक. आपल्याच रस्त्याला जाताना गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकल कॉलेज आहे का, तिथे शब्द काय वापरला? पॉली. कपड्यामध्ये पॉलिस्टर असतो ना, पॉलिथिन म्हणतात ना. प्रत्येक ठिकाणी पॉलीचा अर्थ होतो अनेक, पॉलीचा अर्थ असतो मल्टिपल. लक्षात आलं का? आणि मग नॉमियलचा अर्थ असतो नेम्स, किंवा त्याला दुसरं नाव आहे टर्म्स. लक्षात असतं का? मग आता मला सांगा, याचा अर्थ 1 2 3 किती टर्म्स आहेत इथं? 3 आहेत, बरोबर आहे की नाही? मी इथं लिहिलं 5x² किती टर्म आहेत? फक्त एक ना, फक्त एक आहे. इथं किती आहे? 3 आहेत. समजा मी असं केलं 3x + 7, इथं किती टर्म आहेत? 2 टर्म आहेत. काही लोक म्हणतील सर ही टर्म कशी काय होईल? बाबांनो, आम्हाला बेसिक ज्ञान शिकवलेलं आहे. x⁻0 झाली का? झालं का? x चा 0 पॉवर म्हणजेच किती? 1 ना. कुठल्याही संख्येला 1 ने मल्टिप्लाय केलं की ती संख्या येणार ना. मग याचा अर्थ आता तुमच्या चांगलं लक्षात आलं असेल की इथं 1 2 3 टर्म्स आहेत, इथं एकच आहे, इथं किती आहे? बरोबर आहे का? आणि मग मला असं वाटतं की इथं ज्या ठिकाणी एकच टर्म आहे त्याला आपण नाव दिलं असतं, व्हेरी गुड बाळांनो, मोनोमियल ना रे. ज्या ठिकाणी 2 असतील, आठवलं आता सगळं हळूहळू. आणि मग हे असते, जास्त पुढे मला जायची गरज नाही, कारण 3 त्याच्या पुढे किती? 5 100 200 1000 कोटी 10 कोटी काय वापरायचे वापरा. मी तर सगळ्यांना डायरेक्ट एकच नाव देणार. समजलंय सगळ्यांना? लक्षात आलं का? मग आता कुठे लक्षात आले रे? कॉन्स्टंट व्हेरिएबल एकत्र आले, टर्म बनते, टर्म पासून काय बी बनतं, बरोबर आहे की नाही? आपल्या बॉडीमध्ये जसं लोक शिकवतात बायोलॉजीला, सेल 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 सांगतात की नाही? सांगतात की नाही? तुम्ही आम्ही कशापासून बनलोय? समजते ना सगळं? तुम्ही आम्ही कशापासून बनलो? अगदी तसं सोपं बघायचं. मग हे झाल्यानंतर समजा बाळांनो, आता आम्ही असं केलं, आम्ही असं बोललो की 3x + 2y, याला तुम्ही काय म्हणू शकता? बायनॉमियल आहे. व्हेरिएबल एक आहेत का 2 आहेत? बरोबर आहे का? मग आता तुमच्या स्क्रीनवरती हे काय आहे? एक पॉलिनॉमियल आहे ना, ज्याच्यामध्ये 2 टर्म्स आहेत ना, बरोबर आहे का? आणि याच्यामध्ये आता टर्म कडे जाऊया. 3x काय झालं रे बाळांनो? टर्म. 2y एक टर्म झाली ना. आता याला आपण सेपरेट घेतलं. समजा 3 कोण झाला? कॉन्स्टंट किंवा कोएफिशियंट किंवा नंबर ना रे. तर x कोण झालं? आता x च्या डोक्यावरती काहीच लिहिलं नाही, म्हणजे किती असेल? मग 1 आहे. इथं पण किती आहे? मग याचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल की या पॉलिनॉमियल मध्ये व्हेरिएबल किती आहेत? 2, पण प्रत्येकाचा पॉवर किती आहे? 1 आहे. मग याचा अर्थ याला मी लिनियर पॉलिनॉमियल असं एक्स्ट्रा बोललो तर चालेल का? चालेल का रे बाबांनो? तर आतापर्यंत फक्त आणि फक्त पॉलिनॉमियल चाललंय. कोणतर मागून इक्वेशन ओरडायले, आणखी इक्वेशन आलंच नाही ना आमचं. ते चॅप्टरचं नाव होतं, मला त्याची सवय आहे म्हणून तिथं कुठेतरी इक्वेशन किंवा क्वाड्रॅटिक बोललो, नाहीतर बोलायची गरजच नव्हती. लेक्चरची सुरुवात कुठून झाली आहे? कॉन्स्टंट व्हेरिएबल, तिथून सुरुवात खरी. ते अगोदर ते बोलावं लागलं मला तसं. मग आता इथपर्यंत आलात ना,
आता या क्षणी तुमच्या समोर 3x + 2y हे काय आहे मला फक्त सांगा. तर तुम्ही काय म्हणाल? लिनियर. मग परत वरून ह्याला असं म्हणू शकता ना, लिनियर बायनॉमियल. तुम्ही त्याला असं म्हणू शकता, लिनियर पॉलिनॉमियल ऑफ 2. बरोबर आहे का? लिनियर शब्द दिला म्हणजे त्याचा मॅक्झिमम पॉवर किती, त्याला तुम्ही डिग्री म्हणत असता. ओके, मग इथपर्यंत तुम्हाला समजलं. मग तुम्ही म्हणसाल सर किती वेळ पॉलिनॉमियल मध्येच तुम्ही थांबणार आहे? म्हणलो का, तर आपल्या चॅप्टर मध्ये इक्वेशन आहे, त्याला बनवा की आता इक्वेशन. म्हणलं अरे हा, आपण पॉलिनॉमियल्स मध्ये आहोत, आपल्याला घ्यायचंय काय? मग आता पॉलिनॉमियलचं काय बनवायचंय? मग आता पॉलिनॉमियलचं इक्वेशन बनवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आता पॉलिनॉमियल म्हणजे या बायनॉमियलला मी एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन म्हणू शकतो का नाही रे बाबांनो? मग या मॅथमॅटिकल एक्सप्रेशनला किंवा या बायनॉमियलला किंवा या पॉलिनॉमियलला मला कशात कन्वर्ट करायचंय? इक्वेशन मध्ये. आणि मला जर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मला काय करावं लागेल? आय हॅव टू कम्पेअर दॅट एक्सप्रेशन विथ ते एक्स बी एक्स असलं ना, काय सांगू मला. हा एक्स असलं ही तर सांगा ना, की तुम्ही लगेच ना कुठं तर तेवढ्याच जाता बाबा, ते नको आहे मला. अथांग आहे ना ज्ञान, तेवढ्यातच कुठं जात. हा अनदर एक्सप्रेशन. पण अनदर एक्सप्रेशन मी काय घेऊ आता? काय घेतलं तर चालेल ना? काय घेतलं तर चालेल ना? मग मी असं म्हटलं चालेल का रे बाबांनो? चालेल का? म्हणजे हे एक्सप्रेशन झिरोला पण काय म्हटलं? एक्सप्रेशन. समजा तुम्ही असं घेतलं असतं तरी पण चाललं असतं ना. मग हे एक्सप्रेशन तुम्ही कम्पेअर केलं कोणासोबत? आणि कशाने? इक्वॅलिटीने. आत्ता 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 या बॉक्सला तुम्ही आता काय म्हणणार? आता बघा, आता तुम्ही याला पॉलिनॉमियल म्हणणार का? आता काय म्हणणार तुम्ही? पण कसलं? लिनियर. का लिनियर? सगळ्यांचा पॉवर 1 आहे. आता लिनियर मध्ये कसलं लिनियर आहे? लिनियर इक्वेशन इन. लक्षात आलं का? मग एवढं बनण्यासाठी अगोदर काय 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 ज्ञान लागतं कळतं का तुम्हाला? आता इक्वेशन बनतं. मग आता मुद्दा आहे असा की आता मला इक्वेशन कळालं, सगळं 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 12 मिनिट सगळं कळालं, पॉलिनॉमियल कळालं, सगळं कळालं. आता आम्हाला इकडे जावं लागणार आहे ना, आमच्या मेन कॉन्सेप्ट कडे. इथं जावं लागणार आहे. आता इथं जर आम्हाला जायचं म्हणलो क्वाड्रॅटिक कडे, तर मग मी सांगितलं क्वाड्राचा अर्थ इथं स्क्वेअर फॉर्म साठी आहे ना. कशासाठी आहे? स्क्वेअर साठी. म्हणजे याचा अर्थ क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे म्हणजेच मॅक्झिमम पॉवर किंवा डिग्री किती असेल? बरोबर आहे की नाही? डिग्री किती असेल? आता तुम्ही मला सांगा, इथं एक व्हेरिएबल आहे, त्याचा डिग्री किती आहे? 2. तर ऑटोमॅटिकली प्लस असो किंवा मायनस असो, पुढे डिग्री किती असेल? पुढे प्लस असो किंवा मायनस असो, डिग्री किती असेल? असं असेल ना रे बाळांनो? बरोबर आहे का नाही? मग तुम्ही मला सांगा, याचा अर्थ तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे या केसमध्ये? इथला हा पॉवर, मॅक्झिमम पॉवरला तुम्ही नाव दिलं होतं. मग आता तुम्ही मला सांगा, तुमच्याकडे काय आला? व्हेरिएबल आला, त्याचा पॉवर आला, प्लस और मायनस काय घ्यायचं ते आलं. वरून दुसरी गोष्ट म्हणताय की तुम्हाला हे क्वाड्रॅटिकच आहे, पुढे मी इक्वेशन शब्द वापरलाय आणखी नाही. मग आता तुम्हाला कळालं की अरे हा हे तर असं आहे, पण इथं व्हेरिएबल दिसायले, त्याच्या पुढे काय लागतात? हा, मग कोएफिशियंट म्हणजे काय? कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंटला 1 2 5 50 100 कोण काही पण वापरेल. मग लोक म्हणले तुम्ही मुलीला काय पण नाव द्याल, पण त्याच्याऐवजी मुलगी म्हणलं की संपलं ना, म्हणजे ते जनरल झालं. तसं इथं पण एक काम करा म्हणले, याच्या पुढे काय द्या? कुठला कॉन्स्टंट लावा? हा, कुठला लावायचा? इन्फानाइट कॉन्स्टंट आहे, त्याच्यातला कुठला लावा म्हणले? 1 नाही. जनरल बनवायला चालू केलं ना, त्याच्या पुढे लावा म्हणले ए. बरोबर आहे का? याच्या पुढे लावा म्हणले आणि याच्या पुढे लावा म्हणले. मग आता मला सांगा, तुमच्या स्क्रीनवरती हे जे काही बनलं हे काय आहे आता? हा, एक एक्सप्रेशन आहे किंवा एक पॉलिनॉमियल आहे. बरोबर आहे का? ज्याच्यामध्ये किती टर्म्स आहेत? 3 टर्म्स आहेत. बरोबर आहे ना? त्या 3 टर्म मध्ये व्हेरिएबल एकच आहे का वेगवेगळे व्हेरिएबल आहेत? एक सिंगल व्हेरिएबल आहे. कुठला व्हेरिएबल आहे? एक्स नावाचा व्हेरिएबल आहे. त्याचा मॅक्झिमम पॉवर म्हणजे डिग्री किती आहे? इथपर्यंत आम्हाला कळालं. आणखी इक्वेशन झालंय का? नाही झालं. मग ती लोक म्हणतील की आता हे एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन सगळं म्हणून तयार झालं का? म्हणलं हो झालं. आता याला जर तुम्ही पॉलिनॉमियलच्या भाषेत बोलणार असाल तर याला काय म्हणाल तुम्ही? ट्रायनॉमियल ना?
बरोबर आहे का? आणि मग हे बनल्यानंतर ते म्हणतील की आता यू हॅव टू कम्पेअर दिस पॉलिनॉमियल विथ झिरो और झिरो कोण आहे? कॉन्स्टंट. मग आता काय झालं हे? कसलं? क्वाड्रॅटिक इक्वेशन. लक्षात आलं आहे का नाही? आता काय आलं का? मग आपलं जे पुस्तक सुरू करतं की बाबा क्वाड्रॅटिक इक्वेशन असं झालं, मग जनरल फॉर्म काय आहे? तर ते सांगतात ए एक्स प्लस बी वाय. का वाय असेल? अरे क्वाड्रॅटिक मध्ये आहोत आता आपण. क्वाड्रॅटिक मध्ये एकच व्हेरिएबल घेणार ना. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल संपलंय. क्वाड्रॅटिक चालू केलं ना आपण. आणखी काही लोक जागेवर आहे. प्लस सी इज इक्वल टू. आता माझा साधा सोपा क्वेश्चन आहे. मी याला इक्वेशन म्हणलं ना, याला म्हटलं 1 नंबर इक्वेशन आणि याला म्हटलं 2 नंबर इक्वेशन. याच्यात आणि याच्यात काय फरक आहे का? बिलकुल नाही. एक्स रेस टू 0 म्हणजे 1 ना. 1 इंटू सी म्हणजे सीच ना. बाकी सगळं क्लिअर आहे ना. एक लिहायची गरज नाही म्हणजे एक आहे ना तिथं. राहिला प्रश्न बाळांनो मायनस केलेला नाही. मायनस केलेलं तर तुम्हाला माहित आहे. मी जर असं म्हटलं -5x याचा अर्थ कोएफिशियंट -5 आहे ना. संपला ना विषय. मग मी असं लिहिलं तर चालतं का? बघा इकडे बघा, मी असं लिहिलेलं आहे. नीट बघा आता. 2x² - 5x + 10 इज इक्वल टू 0. एक इक्वेशन दिसतंय का? जोरात बोला रे बाबांनो. आहे ना. मग मी याला असं केलं तर चालेल का? 2x² - 5x + 10 इज इक्वल टू 0. चालतं का? जोरात. मग तुम्ही म्हणाल मायनसला काढून प्लस का लिहिलं? कारण पॉलिनॉमियलच्या कॉन्सेप्ट मध्ये काय आहे? यू हॅव टू सम, यू हॅव टू ऍड टर्म्स ना. मला सांगा ही एक टर्म आहे का? ही दुसरी टर्म आहे का? ही तिसरी टर्म आहे का? सगळ्या टर्म मी फक्त ऍड आणि ऍडच केलं ना. म्हणजे मी पॉलिनॉमियल मध्ये आहे का? जोरात रे. आणि पॉलिनॉमियल पासूनच तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन बनतंय का? नक्की कळालेलं आहे का? मग क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवण्यासाठी सुरुवात भाकर भाजी वांग सगळं समजलं का तुम्हाला? नक्की कळालंय का? मग जर इथपर्यंत आपण आलो असेल, तुम्हाला जर खरंच चांगलं कळालं असेल तर आता आपण थोडंसं आणखी पुढे जाऊ. मग आता इथपर्यंत कळालं. मग आता काठीवाटी एकच झालं. एक स्टेप जायची. अरे घ्यायचं का नकोय? पण तर असं काहीतरी केलं, चुळबुळ झाली की समजून जायचं. एक नेता आला भाषण करायला. तास झालं, 2 तास झालं आणि काहीच बोलला नाही भारी, तरी मी लोकांनी टाळ्या वाजवायला चालू केलं की नेत्यांना समजून घ्यायचं की आता आपण बरोबर आहे की नाही. तर इथून फक्त 5 ते 10 मिनिटं पुढे एक महत्वाचं सांगायचं. पुन्हा तुमच्या अकॉर्डिंग टू बुक चालू होईल आणि एकदा बुक चालू झालं की मग कोणा टेन्शन येत नाही. इथपर्यंत ओके आहे का? ओके. मग आता कशाला काय म्हणायचं आणि कसं म्हणायचं ते बघूया. आता इकडे शांत डोक्याने बघायचं. सगळ्यात अगोदर मला सांगा बाळांनो की तुम्ही ए असो, बी असो किंवा सी असो, याला काय बोलाल रे? कॉन्स्टंट 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 किंवा कोएफिशियंट. बरोबर आहे का? बरोबर आहे का? पण तुम्ही यालाच म्हणू शकता क्वाड्रॅटिक कोएफिशियंट किंवा क्वाड्रॅटिक कॉन्स्टंट म्हणू शकता. काय म्हणू शकता? क्वाड्रॅटिक कोएफिशियंट किंवा क्वाड्रॅटिक कॉन्स्टंट. याला म्हणू शकता लिनियर कोएफिशियंट किंवा लिनियर. का लिनियर? कारण याचा पॉवर 1 आहे. का क्वाड्रॅटिक? याचा पॉवर 2 आहे. तर याला म्हणत असता तुम्ही काय म्हणायचं? कॉन्स्टंट कॉन्स्टंट म्हणा किंवा कॉन्स्टंट कोएफिशियंट म्हणायचं. लक्षात आलं का? मग कॉन्स्टंट कॉन्स्टंट काहीतरी बेकार वाटेल ना. त्या केसमध्ये काय म्हणायचं? कॉन्स्टंट कोएफिशियंट, लिनियर कोएफिशियंट, क्वाड्रॅटिक कोएफिशियंट, सगळेच कोएफिशियंट. सोप्या भाषेत लक्षात राहिलं का? नक्की कळालं का? मग आता इथपर्यंत कळालं असेल तर मग या चॅप्टर मध्ये नेमकं काय असेल तर तुम्हाला चांगलं कळालंय की पॉलिनॉमियल मध्ये हा कुठेही गेलं की एक कोण असतो? व्हेरिएबल असतो. आणि आम्हाला व्हेरिएबलच्या व्हॅल्यू शोधायच्या असतात. कशासाठी? ते इक्वेशन सॅटिस्फाय करण्यासाठी. एवढंच असतं, सगळीकडे असतं. एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक पाऊल मागे म्हणजेच पहिल्या चॅप्टर मध्ये. चालतंय का? मग असं केलं, समजा x + y इज इक्वल टू 10 केलं. चालेल का? मग याच्यात व्हेरिएबल किती आहेत? मग किमती 2 असायला पाहिजे होतं ना. किती असतात?
याचे सोल्युशन किती येतात? एक्स प्लस वाय. मी परवा सांगितलं होतं ती एक लाईन का असते इन्फानाइट लाईन, आणि आज तुम्ही मला 2 म्हणताय. असं मारावं लागतं तुम्हाला. याची एक लाईन ड्रॉ होईल ना बाबांनो. If x is equal to 1, y is equal to 9 ना. If x is equal to 2, y is equal to. आता जागेवर आलात का तुमचं रे बाबा बाबा बाबा. तुम्ही गजनी पिक्चर बघितला? गजनी नाही ना. त्यात एक हिरो असतो, तो थोड्या वेळानं सगळंच विसरत असतो. ए बाहेर येऊन हाणेल तुला. अमेरिकानच काढतो बघ. मग मला सांगा तुमचं तसं काय तर व्हायलंय? तुम्ही मला सांगा किती तर इक्वेशन, किती सोल्युशन किती सापडत होते? इन्फानाइट. बरोबर. पण मी जर असं केलं 5x + 2 = 12, आता किती सोल्युशन सापडणार? एकच सापडणार ना आता. अरे बाबा ना, आता हे 5x = 12 हे -2 म्हणजे 10 ना. therefore x = 10/, म्हणजेच किती? आता इथं बघा, इथं इक्वेशन इन 2 व्हेरिएबल मध्ये सोल्युशन किती सापडले? इन्फानाइट. इथं या इक्वेशन मध्ये सोल्युशन किती सापडलं? आता दोन्हीतला डिफरन्स कळायला. मग मी 2 व्हेरिएबल मध्ये जाणार आहे का आता? नाही. मग मी असं केलं ax² + bx + c = मग इथं फक्त x होता म्हणजे x⁻², मग x⁻1 होता म्हणून सोल्युशन सुद्धा 1च सापडलं. आता x⁻² म्हणजे सोल्युशन किती असतील? लक्षात आलं का? या चॅप्टर मध्ये सगळीकडे सोल्युशन किती सापडतील तुम्हाला? 2 सापडतील. किंवा परफेक्ट स्क्वेअर असेल तर प्लस आणि मायनस मध्ये सेम तो नंबर असेल, 1 सापडेल पण ते 2 असतात. लक्षात आलं का? किंवा इव्हन कॉम्प्लेक्स मध्ये गेला तर कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट असते. तुम्हाला ते नाहीये तेवढं, त्याच्या पुढे तसं नाही, पण किमान तुम्हाला एवढं तर कळलं जेव्हा पॉवर 2 असेल तेव्हा सोल्युशन सुद्धा 2 असतील. मग काही लोक त्याच सोल्युशनला पुढे तुम्हाला 0 फाइंड आउट करणं म्हणतील. काय म्हणतील? फाइंड आउट द झिरोज म्हणून. लक्षात आलं का? असं तुमचा चॅप्टर चालणार आहे. मग आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला नेमकं काय कळालं याची समरी मला पुढच्या 1-2 ते 3 मिनिटात सांगायचे. सुरुवात कशी केली, तुम्हाला काय कळालं, कसं कळालं हे मला क्लिअर पाहिजे. मला असं वाटतं मी चॅप्टरचं इंट्रोडक्शन एकदम डिटेल मध्ये दिलं असं मला वाटतं. ओके. पण तुम्ही परत नीट बसला नाही त्यामुळे मला विचारायचं कसं कळेल. सगळ्यात अगोदर इक्वेशनचा अर्थ कळाला का? जोरात. In equation we are going to compare 2 mathematical expressions with the help of equal sign. बरोबर आहे. Second one, what is meant by quadratic? In this particular chapter we are going to use quadra means square. बरोबर आहे का? त्याच्यानंतर पुढे आलं what is meant by constant. समजलंय? What is meant by variable. समजलंय? Combination of constant and variable that will form term or that will form nominal sorry. समजतंय? मग आता खूप साऱ्या आता टर्म तयार झाली. फॉर एक्झाम्पल 1 कॉन्स्टंट अँड 1 व्हेरिएबल. आपण असं केलं दॅट विल फॉर्म 1 टर्म. मग आता परत मी एक एक्स्ट्रा टर्म घेतली तर याला तुम्ही काय म्हणणार? टर्म प्लस टर्म. पॉलिनॉमियल होईल ना. मग 2 टर्म असल्यामुळे बायनॉमियल होईल ना. बरोबर आहे का? मग आम्ही टर्म्स पासून कोणाकडे आलो? पॉलिनॉमियल्स. मग बाय असेल, ट्राय असेल, मल्टिपल काय असेल ते असेल. आणि त्याच्यानंतर मग आम्ही इक्वेशन तयार केली. मग पॉलिनॉमियल पासून इक्वेशन बनवायचे. पॉलिनॉमियल पासून इक्वेशन बनवायची म्हटल्यानंतर वी हॅव टू कम्पेअर वन एक्सप्रेशन विथ अनदर वन विथ द हेल्प ऑफ. बरोबर. मग इक्वेशन परत बनवलं. इक्वेशन बनवल्यानंतर आमच्या लक्षात आलं की या चॅप्टर मध्ये आम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन बघायचे. आणि मग क्वाड्रॅटिक इक्वेशन साठी व्हेरिएबलचा पॉवर किती पाहिजे? मॅक्सिमम पॉवर. त्याच्यानंतर त्याचा आम्ही जनरल फॉर्म बघितला आणि अशा पद्धतीने आम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवलं. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनलं त्याच्यामध्ये ए, बी आणि सी कोण आहे? कॉन्स्टंट. तर एक्स कोण आहे? व्हेरिएबल आहे. आता दुसरी गोष्ट ए बी सी हे कोएफिशिएंट जरी असले तर याला काय म्हणायचं? क्वाड्रॅटिक कोएफिशिएंट, लिनियर कोएफिशिएंट आणि कॉन्स्टंट कोएफिशिएंट. बरोबर आहे का? आता मग तुम्हाला हे कळालं असेल तर
तर पॉलिनॉमियलचे तुम्हाला काही लॉस किंवा रूल्स माहित असतील बाळांनो? मला सांगा, पॉलिनॉमियल्स, आपण पॉलिनॉमियलचं काय करायचं? ऍडिशन, सबट्रॅक्शन अँड मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन करत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट बाळांनो, मला सांग, मी आज केलं 5x² 1.5 असं मला करता येईल का? कारण पॉवर जो आहे तो कम्प्लीट इंटिजर पाहिजे, बरोबर आहे का? दुसरी गोष्ट, मी आज केलं 3x⁻², आणि असं लिहिलं -3x⁻². या दोन्ही मध्ये मला सांगा, हे एक नंबरची टर्म आणि ही 2 नंबरची टर्म, कुठली बरोबर टर्म आहे? 1 नंबर का 2 नंबर? कारण पॉवर आम्हाला मायनस मध्ये घेता येणार, तर तो मायनस मध्ये घेतला की कुठं जाणार? डिव्हिजनला. डिव्हिजन करायचं. समजलं का? ह्या सगळ्या गोष्टी इथं क्लिअर होत आहेत, सगळ्या एकदम चांगल्या पद्धतीने कळालं. मग जर हे सगळं एकदम चांगल्या पद्धतीने कळालं असेल तर मग आता पुढचं कसं होतं मला माहित नाही.